नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। सत्य देण्यासाठी लाडक्या बहिणींच्या मतांचा वापर, आमदार रोहित पवार। विधानसभा निवडणुकीपुरतं लाडक्या बहिणींचं मत वापरलं आणि निवडणूक झाल्यानंतर हे सरकार बहिणींना विसरलं असं म्हणावं लागेल। निवडणूक सुरू असताना 3-3 महिन्यांचा ॲडव्हान्स मिळत होता, आता पैसे देण्यास विलंब करत आहेत। तसेच अनेक निकष लावून बहिणींना अपात्र केलं जात आहे। ही वृत्ती आणि प्रवृत्तीला आपण काय म्हणणार अशी टीका सरकारवर शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे। आमदार रोहित पवार हे जामखेड तालुक्यातील मतदारसंघात दौरे करत असताना कोल्हेवाडी येथे पत्रकारांशी त्यांचा संवाद आला। त्यावेळी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्वी टीव्हीवर दिसत होते, कदाचित आता ते कामामध्ये व्यस्त असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल। मात्र अंतर्गत काय झालं हे सांगता येणार नाही। भाजपा हा मित्र पक्षाचे आमदार जवळ करून त्यांची ताकद कमी करत आहे आणि हेच शिंदे साहेबांच्या बाबतीत देखील होऊ शकतं आणि त्यामुळे त्यांच्या पक्षातील मंत्री आणि आमदार भाजपा जवळ करत असल्याने शिंदे साहेब शांत झाले असावेत असं वाटतं, असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला। राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा आमदार रोहित पवार यांनी जाहीर निषेध करून या लोकांना व्यवसायातून वाळीत टाकलं पाहिजे। असे कलाकार असतात जे चर्चेत नसताना काम कुठे मिळत नाही आणि म्हणून चर्चेत कसं यायचं आणि काहीतरी चुकीची स्टेटमेंट करायची, ही अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे। महापुरुषांच्या बाबतीत हे घडत आहे आणि याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे। लहान मुलं हे बघतात आणि त्यांच्या मनावर खूप परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सरकारने कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे आणि अशा लोकांना वाळीत टाकलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे। उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सायंकाळी 6 नंतर झालेल्या मतदानावर 2 आठवड्यात उत्तर द्या असे आदेश दिले आणि याचे आपण स्वागतच केले पाहिजे। कोर्टाला देखील आश्चर्य वाटलं की 6 नंतर महाराष्ट्रात 75 लाख मतदान अचानक झालं आणि आता हे मशीनने केलं की अजून कोणी केलं हे बघावं लागेल। तसंच ईव्हीएम मशीनला कॅलिब्रेट करून हे मतदान भाजपा आणि मित्र पक्षाला गेलं आहे अशी शंका असल्यानं आम्हाला सीसीटीव्ही मिळावं अशी मागणी हायकोर्टाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला करणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले। सरकारने जे आता लाडकी बहीण योजनेसाठी नियम अति लागू केल्या, तर कसं पाहता एकंदरीत? नाही, आता कसं आहे की याच्यावरून एकच गोष्ट जाणवते, इलेक्शन पुरतं लाडक्या बहिणींचं मत वापरलं आणि इलेक्शन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना हे सरकार विसरलं असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण का हळू टप्प्याटप्प्याने आकडे महिलांना ज्यांना लाभ मिळत होते ते कमी होत चाललेत। त्याच्याच बरोबर जेव्हा इलेक्शन सुरू होतं तेव्हा 3-3 महिन्याचा ॲडव्हान्स मिळत होता, पण आत्ताची परिस्थिती बघता वेळेवर पैसे मिळणं तर हा तर विषय आहेच, पण त्याच्यातच बऱ्याच महिलांची नावं ही कापण्यात येत आहेत। आता या वृत्तीला आणि प्रवृत्तीला आपण काय म्हणणार? दादा, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे कसं पाहतात? तिथं ती स्पर्धा पैलवानांसाठी घेतली होती का नेत्यांसाठी हेच आपल्याला सांगता येणार नाही। तुम्ही जर बघितलं जिथं कुस्ती खेळली जात होती त्याच्या अवतीभोवती फक्त नेतेच आपल्याला दिसत होते। खरं तर याच्या आधी ज्या कुठल्या महाराष्ट्र केसरी झाल्यात परिषदेच्या अंतर्गत तिथं असं होत नव्हतं। त्याच्याचबरोबर जे सर्व माजी महाराष्ट्र केसरी तिथं येत असतात त्यांचा सत्कार केला जातो, मान सन्मान केला जातो, तिथं होत नव्हता। त्याच्याचबरोबर काही नेते उशिरा येत आहेत म्हणून कुस्त्या सुद्धा पुढे लांबल्या गेल्या होत्या। आता ह्याच्यामध्ये 2 संघटना आहेत, एकाचं नाव आहे परिषद जे 70-80 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये चांगलं काम करते, त्याचे अध्यक्ष पवार साहेब आहेत, आणि दुसरी झाली संघटना ज्यांनी अहिल्यानगरमध्ये 2 दिवसापूर्वी ही स्पर्धा घेतली होती आणि 3 वर्षापूर्वीच ही संघटना तिथे स्थापन झाली। त्यामुळे कदाचित त्यांना कुस्ती काय कशा पद्धतीने आपल्याला आयोजन नियोजन करायचं असतं हे माहीत नाही। त्यामुळे कर्जत जामखेडकरांच्या वतीने आम्ही विनंती केली परिषदेकडे, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे की जर त्यांना पाहिजे असेल तर मार्च अखेरपर्यंत आपण कर्जत जामखेडमध्ये हीच महाराष्ट्र केसरी घेऊया आणि ती योग्य पद्धतीने घेऊया आणि कोणाला जिंकवण्यासाठी न घेता योग्य असं व्यासपीठ पैलवानांना देण्यासाठी आपण घेऊया। दादा, एक सोशल मीडियावर 8 दिवसापासून एक बातमी फिरते की अमित शाह आणि शिंदे साहेब यांच्यात गुपचूप झालं की मुख्यमंत्री पद मी तुम्हाला देणार असं अमित शाह म्हणले होते, परंतु त्यांना मुख्यमंत्री पद न दिल्यामुळे ते भूमिगत झाले, तर कसं पाहता? आता पूर्वी ज्या पद्धतीने टीव्हीवर शिंदे साहेब दिसत होते, एकनाथ शिंदे साहेब, ते आज तर काही दिसत नाहीत।
आता कदाचित कामामध्ये व्यस्त असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल, पण काय अंतर्गत झालंय हे तरी सांगता येणार नाही. पण विषय एवढाच आहे की भाजप असा एक पक्ष आहे की दुसरा मित्रपक्ष जो असतो त्याचे जे आमदार असतात त्या आमदारांना जवळ ते करू शकतात आणि हळूहळू मित्रपक्षाची ताकद ही कमी केली जाऊ शकतं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. आणि हे दोन मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांना आधीच कळलं असावं की भाजप आता असं काहीतरी करायला लागलेलं आहे. काही मंत्र्यांना त्यांच्या पक्षातल्या भाजप जवळ करते, काही आमदारांना जवळ करते आणि हे सगळ्या गोष्टी कळल्या असल्यामुळे हे दोन नेते शांत झाले असावेत असं वाटतं तरी आहे. दादा, एकंदरीत सोशल मीडियावर असं बी दिसतंय, म्हणजे एक बातमी फिरत होती की रोहित पवार आणि जयंत पाटील यांची मार्चमध्ये मंत्रिपदी वर्णी लागणार. आता चर्चेवर किती चर्चा करायची. आता मला असं वाटतं की लोकांच्या हिताच्या बाबतीतली चर्चा करणं महत्वाचं आहे, सरकारमध्ये सुद्धा आणि विरोधकांमध्ये सुद्धा. राहुल सोलापूरकरांनी परवा स्टेटमेंट केलं महाराजांबद्दल, आम्ही निषेध करतो. काही असे कलाकार असतात जे चर्चेत नसतात, काम कुठं मिळत नाहीत, मग चर्चेत कसं यायचं, तर काहीतरी चुकीची स्टेटमेंट करायची. अतिशय चुकीची गोष्ट त्या ठिकाणी घडली, आम्ही त्याचा निषेध केलेला आहे. असे कुणीतरी येतं आणि काहीतरी बोलतं, त्याच्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं बोललं गेलं, महात्मा फुलेंच्या बाबतीत बोललं गेलं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत बोललं गेलं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत त्याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे, कारण का शेवटी लहान मुलं सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे बघत असतात आणि मग त्यांच्या मनावर कुठेतरी प्रभाव होऊ शकतो. त्यामुळे सरकारने सुद्धा या बाबतीत एक कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे आणि लोकांनी सुद्धा निर्णय घेतला पाहिजे. हे जे असे म्हणतात ना की टक्कल पडलं म्हणून अक्कल आली असं नसतं. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांनी सुद्धा त्यांचे जे कुठले व्यवसाय असतील त्याच्यातून त्यांना वाईट टाकलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आघाडीच्या आता अधिवेशन तर होऊ द्या, अधिवेशनामध्ये आम्ही या जे कुठलं सरकार आहे त्याच्या विरोधात काही मुद्दे मांडू आणि त्यानंतर आम्ही सर्व आक्रमक होऊ. आम्ही शांत याच्यासाठीच आहे की काही काळ या सरकारला स्टेबल होण्यासाठी सुद्धा दिला पाहिजे, पण एवढा वेळ स्टेबल होण्यासाठी देऊन सुद्धा या सरकारमध्ये जर काही मंत्री बघितले त्या मंत्र्यांना अजून सुद्धा PA मिळाले नाहीत, सेक्रेटरी मिळाले नाहीत. त्यामुळे काही मंत्री नुसते नावापुरते आणि हार तुरे घेण्यासाठी मंत्री झालेत, अजूनपर्यंत त्यांना काही अधिकारी मिळालेत नाही तर अधिकार मिळालेत अशी परिस्थिती नाही. त्यामुळे तरी अधिवेशनपर्यंत आपण थांबूया, त्यानंतर आम्ही सर्वजण लोकांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या बाजूने तिथं आक्रमक झालेलो बघायला मिळेल. दादा, एकंदरीत महाराष्ट्राचे निकाल पाहिले तर धक्कादायक झाले होते, परंतु आज हायकोर्टाने की संध्याकाळी 6 वाजल्यापासूनचे व्हिडिओ शूटिंग आमच्याकडे द्या असा एक सरकारला हे केलं, तर काय वाटतं? स्वागत आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे, कारण लोकशाही टिकण्यासाठी लोकांच्या मनामध्ये शंका असणं हे योग्य नसतं आणि हायकोर्टली तो निर्णय तिथं जो दिलाय तो सरकारला नसून तो इलेक्शन कमिशनला तिथं दिलेला आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन योग्य अशी माहिती लवकरात लवकर तिथं देईल, कारण का हायकोर्टला सुद्धा आश्चर्य वाटलं की 6 नंतर 75 लाख मतदान या महाराष्ट्रामध्ये झालेलं ते अचानक झालंय. आता ते मशीनली केलंय का कसं केलंय हे सुद्धा आपल्याला तिथं बघावं लागेल. त्याच्याचबरोबर आम्ही अशी विनंती करणार आहोत की जे CCTV जिथं कुठं लावले होते संवेदनशील बूथवर तिथं कोणाला मतदान करते हे दिसत नाही, मात्र तिथं किती लोकांनी मतदान केलं हे दिसतं. जर 100 लोकांनी मतदान केलं असेल तर मतदानाचा आकडा 100च असावा अशी आमची अपेक्षा आहे. पण अनेक लोकांचं असं मत आहे की जिथं 100 मतदान झालंय तिथं कागदावर 110-120 तिथं मतदान देते. मग मशीनमध्येच काय अशा गोष्टी केल्या होत्या का? स्वतः ते जे कॅलिब्रेशन आपण ज्याला म्हणतो, मशीनला कॅलिब्रेट करून मतदान हे भाजपला तिथं गेलंय नाही तर मित्रपक्षाला, अशी सुद्धा शंका आहे. त्यामुळे CCTVचं फुटेज सुद्धा आम्हाला मिळालं पाहिजे अशी विनंती आम्ही हायकोर्टच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला नक्कीच करणार आहोत. म्हणजे सत्य नक्कीच बाहेर येईल यावेळी अशी अपेक्षा आहे. दादा, मार्च एंडच्या बजेटमध्ये मतदारसंघासाठी काय निर्णय? एक तर महाराष्ट्रासाठी काय मिळते आपल्याला बघावं लागेल, कारण का 90,000 कोटी रुपये गेलेच, बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरचे तिथं थकलेत. त्यामुळे कामं अर्धवट झालीत, बरीच कामं अजून व्हायची आहेत. त्याचंच 90,000 कोटी ध्येय अजून महाराष्ट्राला तिथं द्यायचंय. अशात आता बजेटमध्ये काय ते दाखवत आहेत ते आपल्याला बघावं लागेल आणि नवीन कामं जी मंजूर करतील ती काय कुणी कॉन्ट्रॅक्टर घेणार नाही, कारण का आधीच लोकांचे पैसे दिले नसतील तर नवीन लोकांना काय. त्यामुळे मतदारसंघातला तर आम्ही विचार करतच आहोत, पण त्याच्याचबरोबर आपण महाराष्ट्राच्या साठी जो काही निधी योग्य पद्धतीने विकासाला दिला पाहिजे त्या बाबतीत सुद्धा आम्ही भांडत आहोत. प्रतिनिधी नासिक पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड.